आजच्या या आधुनिक युगात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचा वापर सगळेजण करतात। मोबाईलसाठी मुलं देखील आपल्या पालकांकडे हट्ट करत असतात। जुना मोबाईल घेतल्यानंतर नवा मोबाईल हवा। एका 16 वर्षीय मुलानं अशाच नादात मात्र गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय आणि पोरानं जीव दिला हे शल्य बापाच्या इतक्या जिव्हारी लागलं। त्यातच सततची नापिकी, कर्जाचा भार या दुष्टचक्रात अडकलेल्या एका शेतकऱ्याच्या दुर्दैवाची मन सुन्न करून टाकणारी कहाणी बघूयात हा खास रिपोर्ट। ज्या दोरखंडाला गळफास लावून 16 वर्षीय लेकरानं आयुष्य संपवलं, तोच दोरखंड आपल्या गळ्यातही टाकत बापानं मरणाला कवटाळलं। ही हृदयद्रावक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मेनकी गावातील आहे। ओमकार पैलवारनं आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईल सह कपड्यांची मागणी केली, मात्र घरच्या गरिबीमुळे वडील राजेंद्र पैलवार यांनी त्याला थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला। त्यामुळे नाराज झालेल्या ओमकारनं आत्महत्या केली। मुलाने आत्महत्या केल्याच्या धक्क्यानं वडिलांनी सुद्धा त्याच दोरीला गळफास घेतला। राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचाच मुलगा शंकर माध्यमिक विद्यालय उदगीर येथे शिकण्यासाठी होता। तिथून सणानिमित्त 2 दिवसासाठी आला होता। आल्याच्या नंतर कपडे, पुस्तकं, वह्या, पेन हे इतर खर्चासाठी पैसे मागला। मी जातो, उद्या जातो, परवा दिवशी जातो, जाशील असं म्हणतच राहिला होता राजू। 2-3 दिवस तसे गेले। 2 दिवस गेल्याच्या नंतर लगेच त्या दिवशी काल असं झालं की आजच जातो, आजच पाहिजे। मग आज नाहीत, बघूत बाबा, थांब 2 दिवस थांब, खडं झाल्यापर्यंत देतो। तरी पण पैसे जायची काही जुगाड जुळली नाही। संध्याकाळी पोरगं शेताला गेलं, शेतात जाऊन फाशी घेतलं। नंतर दुसऱ्या दिवशी लगेच वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत पाहण्यासाठी गेला। पाहून मुलाचीच दोरी सोडून आपण स्वतःहून सुद्धा फाशी घेतली। राजेंद्र पैलवार हे आपली पत्नी आणि 3 मुलांसह मिनकी गावात राहत होते। अल्पभूधारक असलेल्या राजेंद्र पैलवार यांना 2 एकर जमीन आहे। मात्र सततची नापिकी आणि कर्जामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची त्यांना चिंता होती। ओमकार पैलवार हा उदगीर इथं इयत्ता 11वी मध्ये शिकत होता। नवीन कपड्यांसह मोबाईल घेऊन देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला, मात्र परिस्थितीमुळे राजेंद्र पैलवार यांना मोबाईल घेऊन देणं शक्य झालं नाही। नाराज झालेला ओंकार बुधवारी रात्री शेतामध्ये गेला आणि झाडाला गळफास घेतला। रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्यानं कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला। वडील राजेंद्र पैलवार गुरुवारी सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले। शेतातील झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं। मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने वडिलांनी सुद्धा गळफास घेतला। किशोर वयातील मुलांना बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट मिळाली नाही की त्यांना नकार पचवता येत नाही। त्यांना इतरांबरोबर तुलना करायला आवडतं। इतरांकडच्या ज्या भौतिक साधन सुविधा आहेत त्या हव्याशा वाटतात, परंतु त्यांनी घरातली परिस्थिती लक्षात घेऊन स्वतः सकारात्मक विचार करणं, वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचं विश्लेषण करणं, आई वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात त्याची जाणीव ठेवणं आणि स्वतःच्या क्षमता विकसित करून भविष्याची दिशा ठरवणं गरजेचं आहे। सततची नापिकी, कष्टाला दर मिळत नसल्यानं बळीराजासह त्याच्या लेकराचं आयुष्य संकटात आलंय। नांदेडच्या मेनकी गावातील बाप लेकाच्या आत्महत्येनं शेतीचं खरं वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। मोबाईल फक्त निमित्त आहे असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही। अजिंक्य घुंगडे, पुढारी न्यूज, नांदेड।